नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. धावपटूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे 5 वाजता सुरुवात झाली आहे. यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सामील झालेल्या विविध धावपटूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये काही धावपटूंमधून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या, तर साडी नेसून आणि सदरा लेंगा घालून सामील झालेले धावपटूही लक्ष वेधून घेत होते. स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. धावपटूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे 5 वाजता सुरुवात झाली आहे. यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले विविध धावपटूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये काही धावपटूंमधून जय श्रीरामाच्या घोषणाही देण्यात आल्या, तर काहींनी साडी नेसून आणि सदरा लेंगा घालून सहभागी झालेले धावपटूही लक्ष वेधून घेत होते. स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राहुल नार्वेकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी. पाहूयात. मॅरेथॉनला काय सांगा? या मॅरेथॉनद्वारे मुंबईकरांना आणि देशातल्या लोकांना हेल्दी इंडिया, फिट इंडियाचा मेसेज जात आहे आणि व्यायाम करून आपल्या शरीराला अत्यंत योग्यरित्या हेल्दी ठेवून आपण निश्चितपणे एक चांगला भारत घडवू शकतो, हा मेसेज याच्यातून जातो आहे. मुंबईकरांसाठी अभिमानास्पद ही गोष्ट आहे की इकडे एवढ्या इंटरनॅशनल दर्जाची मॅरेथॉन होत आहे. विशेष करून ही मॅरेथॉन माझ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून सुरू होत आहे, त्याचाही आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि दरवर्षी आम्ही या मॅरेथॉनची सातत्याने वाट पाहत असतो. असा ही मॅरेथॉन सातत्याने होत राहावी आणि मुंबईकरांना आणि देशवासियांना फिट इंडिया, हेल्दी इंडियाचा मेसेज पोचत राहावा. आपण कधी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय का? आपण फिटनेससाठी कशा प्रकारे तयारी करतात? फिटनेससाठी सकाळचा व्यायाम किंवा मरीन ड्राईव्हवरती चालणं, जॉग करणं हे होतच असतं, परंतु मला वाटतं फिटनेससाठी योग्य शिस्तीत वागणं म्हणजेच वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, योग्यरित्याचा आहार घेणं आणि व्यायाम करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यातून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात आणि मला अपेक्षा आहे की या मॅरेथॉनमधनं हा एक चांगला मेसेज मुंबईकरांकडे जाईल आणि असंच कार्य ते पण करतील. आपली मॅरेथॉन ही सुरूच आहे. पहिली शिवसेनेची मॅरेथॉन म्हणजे सुनावणी पूर्ण झाली, त्यानंतर आता राष्ट्रवादीची सुनावणी सुरू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला वाटतं ती मॅरेथॉन सुनावणी घेणं अनिवार्य होतं आणि त्यातून ही मॅरेथॉन धावायचं पण एक चांगलं स्पिरिट प्राप्त होईल. थँक्यू सर. ते होते आपले विधानसभा अध्यक्ष आणि पूर्णपणे ही माहिती दिली आहे. आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे, मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई.